तर बघा आपला कुठपर्यंत झाला होता, याचे नमुना प्रश्न पाहून झाले होते. अरे बरोबर. आता आपण त्याच पुस्तकातली काय पाहणार आहोत, एक्झरसाइज पाहणार आहोत है ना. 2025 वाले या पुस्तकीतून आपण काय करणार आहोत, 8व्या चॅप्टरची म्हणजे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट चॅप्टरची 8.1 एक्झरसाइज सोडवणार आहोत. ठीक आहे, चला बघा. पहिला काय आहे, जर आपल्याला दिलेला आहे √12 3m - 2 = 12चा स्क्वेअर. आता अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि एमची व्हॅल्यू काढा म्हणत आहे. एमची व्हॅल्यू किती, तर कसं सोडवायचं, बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तर कसं सोडवून सर. आता आपण तर शिकलाच नाही अशा प्रकारचा प्रॉब्लेम. सिंपल तरीका आहे बघा. दोन्ही बाजूच्या टर्मला काय करायचं, स्क्वेअरिंग. जर तुम्ही दोन्ही बाजूच्या टर्मला काय करता, स्क्वेअरिंग करत आहात, स्क्वेअरिंग बोथ साईड, तर काहीही फरक पडणार नाही. तो जो लिहिला आहे तोच राहील, फक्त रूप चेंज त्याच्या होईल. ठीक आहे. तर दोन्ही बाजूला जर आपण स्क्वेअरिंग केलं असतं तर या बाजूला पण काय झाली असती, स्क्वेअरिंग झाली असती. अरे झाली असती. आणि या बाजूला पण काय झाली असती, स्क्वेअरिंग. आता तुम्ही सर्ट्स अँड इंडायसेस घातांक आणि करणीवाल्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकाल की स्क्वेअरचा स्क्वेअर राहिला तर काय होईल. सध्या मी इथं सांगतो तुम्हाला काय होते. जसा a⁻m आहे आणि त्याच्या पॉवर आपण n घेतला तर काय होत असते, m × n. पॉवरचा काय होत असते, गुणाकार होत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट आहे तर हा काय होऊन जाईल, सरळ सरळ कॅन्सल. म्हणजे इकडे काय वाचला, 12 3m - 2 आणि इकडे काय वाचला, 2 × 2 म्हणजे 12च्या पॉवर 4. बरोबर. आता बघा दोघांचा हा जो आहे बेस हा काय आहे, तर त्यांच्या पॉवर मधली टर्म बी का असायला पाहिजे, बरोबर. तर काय होऊन जाईल, 3m - 2 = 4. आता हा 2 त्या बाजूला जाईल तर काय होऊन जाईल, इकडे मायनस आहे तर तिकडे जाईल तर 4 + आणि m = हे झाले 6 आणि हे 3 इकडे डिवाइड मध्ये गेले असते तर m = किती आला, 2. समजलं. तर काही दिवसांना आपण काय करणार आहोत, लाईव्ह क्लास चालू करणार आहोत. ठीक आहे. लाईव्ह क्लास म्हणजे यूट्यूबवर पण लाईव्ह राहू आपण, इकडे पण लाईव्ह राहू. ठीक आहे. 10 तारखेपासून तो चालू होईल कदाचित याच टाईमला 7:30 ते 9:30. ठीक आहे. 7:30 ते 9 लाईव्ह क्लास राहील. ठीक आहे. तर तुमचे जेवढे पण मित्र वगैरे असतील, मैत्रिणी वगैरे असतील बाहेरच्या, तर त्यांना सांगून द्या दुसऱ्या शाळेच्या की 7:30 ते 9:30 यूट्यूबवर आपल्या क्लासेसवर आपण काय राहणार आहोत, लाईव्ह. तोपर्यंत काय करून घ्यायचा, सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचा. ठीक आहे. हे जे पाठ टाकलेले आहेत ते पाहायचे. आणि लाईव्ह क्लासमध्ये आपण काय करणार आहोत, तर गणित शिकणार आहोत सकाळच्या लाईव्ह क्लासमध्ये. आणि सायंकाळी अजून एक वेळा लाईव्ह जाऊ. ठीक आहे. सायंकाळी 7:30 किंवा 7 वाजता. ठीक आहे. सायंकाळी 7 वाजता पुन्हा लाईव्ह येऊ आपण, 7 ते 8 वाजतापर्यंत. तेव्हा आपण काय शिकू, बुद्धिमत्ता. काय शिकू, तेव्हा काय शिकू आपण, समजलं. तर आपल्या सगळं मित्रमैत्रिणींना सांगून द्यायचं आहे ना. तुम्ही पण रोज सायंकाळी तुम्ही 7 वाजता काय याल, लाईव्ह याल. कळलं. म्हणजे यूट्यूबवरून घरी आपण शिकू शकतो. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये पण होईल आणि तिथं पण होईल. कळलं. चला देन बघा नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम बघा. हा इथं सेकंड प्रॉब्लेम दिसला. इयत्ता 7वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले किती रुपये, 91 रुपये घालून एकूण 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी जमा केली. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय आलं पाहिजे, बरोबर वाचन आलं पाहिजे. जर तुम्हाला व्यवस्थित वाचन येत असेल तर तुम्ही अशा प्रकारचा प्रॉब्लेम सोडू शकता. वाचनानुसार मांडणी आपल्याला करायची आहे. वाचनानुसार काय करायची आहे, मांडणी. बघा गणित जे वर्ड प्रॉब्लेम असतात गणिताचे ते सोडवण्याचा एकच तरीका आहे. काय आहे, तर तो आहे, सपोज मी इथं लिहून देतो तुम्हाला RCAS. RCAS म्हणजे रीड. सर्वप्रथम काय करायचं, रीड करायचं. त्यानंतर काय करायचं, सी म्हणजे कलेक्ट करायची. त्याच्यातली माहिती काय करायची, कलेक्ट, बाहेर काढून घ्यायची. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, ॲनालाइज म्हणजे काय करायचे की त्या माहितीचा वापर करून आपण कोणता फॉर्म्युला बनवू
शकतो किंवा कशी अरेंजमेंट करू शकतो आणि त्यानंतर काय करायचं तर सॉल्व. समजलं? त्यानंतर काय करायचं सॉल्व. तर या तरीक्यानं तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सोडवू शकता. तर या प्रकारचा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे इथं बघा आता. दिलेला आहे. तर बघा सर्वात प्रथम इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये. म्हणजे सपोज मी म्हटलं 5 विद्यार्थी असतील तर प्रत्येकाने 5-5 रुपये जमा केले तर टोटल किती झाले असते? म्हणजे 5चा स्क्वेअर येऊन राहिलेला आहे. आता मला माहित आहेत का किती विद्यार्थी आहेत? तर मी काय पकडीन? एक्स. काय पकडीन? समजा टोटल विद्यार्थी किती होते? एक्स. टोटल विद्यार्थी होते एक्स आणि प्रत्येकाने जमा बी किती केले असतील? प्रत्येकाने जमा केले किती रुपये? एक्स रुपये. बरोबर. तर टोटल रुपये किती जमा झाली विद्यार्थ्यांद्वारे? टोटल रुपीज एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर आणि प्लस काय म्हणत आहे बघा त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले किती रुपये दिले म्हणते? 91 रुपीज दिले. आणि शिक्षकाचे किती रुपये? आता आपल्या NMMS किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये हा एवढा सगळा बायोडाटा लिहायची गरज. हा सगळा कुठं कलेक्ट होईल? तुमच्या माइंड. डायरेक्ट अरेंजमेंट करायची. हा एक शब्द लिहित बसायचं. हा पुस्तकात आता तुम्हाला शिकायचं आहे ना तर शिकत्या वेळी आपण आपल्या नोटबुकामध्ये पूर्ण नोट डाऊन करून ठेवायचं. अरे ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही रिव्हिजनसाठी पाहाल तेव्हा तुम्हाला दिसल्या पाहिजे की हे व्हॅल्यू कुठून आली ती व्हॅल्यू. एक्झाममध्ये एवढा सगळा करायची गरज. समजलेला आहे? पटकन अरेंजमेंट करा, पटकन सॉल्व करा. कळलं? चलो. तर 91 रुपीज है ना. तर टोटल रुपीज आता टोटल पुन्हा तर हे एक्स स्क्वेअर आणि शिक्षकांचे किती? शिक्षकाचे 91 प्लस इज इक्वल टू किती रुपये म्हणते? 2116. ठीक आहे. तर मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, टोटल विद्यार्थ्यांची काढायची आहे ना बघा. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी केली म्हणजे हे एक्सची किंमत आपल्याला काढायची. तर हा 91 त्या बाजूला जाईल. मी सांगितलं होतं तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती पहिले कोणता नंबर न्यायचा काय न्यायचा आहे ना. सपोज याच्यासोबत 2 असता तर पहिले तुम्ही 2 ला नेलं असता का? नाही. तर तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती. म्हटलं साऊथची पिक्चर पाहता का तुम्ही? अरे साऊथची पिक्चर पाहता? हां. सपोज दुल्हनले किडनॅप करायचे आहे ना. जे नवरी राहते तिला किडनॅप करायचे आहे तर काय करावं लागेल? पहिले जे रिश्तेदार आहेत तिला थोडा दूर करावं लागेल. ते हे झाले रिश्तेदार. आता नवरीसोबत कोण राहते? आणि हे झाली सवासीन. कळलं? सवासीनला लास्टमध्ये गॅप करायचा. पहिले रिश्तेदारले दूर भगवून टाकायचा आहे ना. तर दूर भगवायचा आहे यांना. आता इथं सवासीन आहेच नाही आपल्या प्रॉब्लेममध्ये. आपल्या प्रॉब्लेममध्ये सवासीन आहे का? आपल्या प्रॉब्लेममध्ये सवासीन नाही. ठीक आहे. तर बघा पहिले तिकडे त्या साईडला गेले तर 2116 मायनस इकडे प्लस आहे तर का होऊन जाईल? चला मायनस करा. 16 मधून 1 गेला म्हणजे 6 मधून 1 गेला 5 आणि इकडे 11 मधून 9 गेले 2 आणि हे इकडे. बरोबर. तर हे बघा एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 2025. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू किती म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला लागल. काय घ्यायला लागल? स्क्वेअर रूट घ्यायला लागल. तर काय येईल बघा एक्स इज इक्वल टू √2025. मग कोणाचा स्क्वेअर आहे हा? तर एक्स इज इक्वल टू 40. कसं काढलं तर बघा हा 4 पंचे या 25 साठी 5 आले आणि या 4 × 5 मधून कोण आले? 4. कळलं? म्हणजेच टोटल विद्यार्थी किती आहेत? 45 आणि प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले असेल? 45. समजलं सगळ्यांना? तर बघा आता तिसरा क्वेश्चन काय म्हणत आहे? 2x² इज इक्वल टू √1024. ठीक आहे. तर याला कसं सोडवायचं? तर आता सांगितलं अशा प्रकारच्या प्रॉब्लेम आला तर काय करायचं म्हटलं? स्क्वेअरिंग बोथ साईड. म्हणजे केव्हा एका बाजूला स्क्वेअर रूट असेल आणि एका बाजूला काय असेल? स्क्वेअर. त्यावेळेस काय करायचं? स्क्वेअरिंग बोथ साईड. ठीक आहे. आता 1024 कोणाचा स्क्वेअर आहे तुम्हाला माहित आहे का? कोणाचा आहे? 32चा स्क्वेअर आहे. 32 × 24. यस. तर याच्यातून डायरेक्ट आपण काय काढू शकतो? स्क्वेअर रूट सुद्धा काढू शकतो.
म्हणजे काय झाला असता, या बाजूला दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही. या बाजूला 2x² जसा याच्या स्क्वेअर रूट घ्या, टोटल किती आला असता, तर x² ची व्हॅल्यू झाली असती 32/2 आणि x² इज इक्वल टू झाला असता 16. म्हणजेच x इज इक्वल टू किती झाला असता, अरे स्क्वेअर रूट घेऊ ना आता. हां, मग चौथा काय म्हणते बघा, 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 1296च्या वर्गमुळाच्या म्हणजे त्याच्या पहिले वर्गमूळ घ्यायचा आहे, त्यानंतर त्याच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ, 625च्या वर्गमूळ न त्याचे बी वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील. बापरे बाप, आहे की नाही. तर बघा, पहिले 1296 मधून काय मायनस करायचं आहे, 1296च्या वर्गमूळ. ओके, 1296च्या वर्गमुळातून पुन्हा वर्गमुळातून याच्या पुन्हा काय घ्यायचं आहे, वर्गमूळ घ्यायचा मायनस 625च्या वर्ग. आता 625च्या वर्गमूळ निघल, त्याच्या पुन्हा काय घ्यायचं आहे म्हणते, वर्गमूळ. वजा केल्यास कोणाचा वर्गमूळ आहे ना, तर कोणत्या संख्येच्या वर्गमूळ शिल्लक राहील, कोणत्या संख्येच्या वर्गमूळ शिल्लक राहील. ठीक आहे, चला बघा 1296. पहिले 1296 कोणाचा स्क्वेअर आहे, पहिले बघा 36चा स्क्वेअर आहे. तर त्याच्यातून काय बाहेर, म्हणजे या 1296 मधून या पहिल्या वर्गमूळातून काय बाहेर पडला असता, 36. पण दुसरावाला वर्गमूळ बाकी आहे. आणि इकडे बरोबर पुन्हा इथून काय बाहेर पडला असता, आणि पुन्हा इकडून काय बाहेर पडला, 5. काय उत्तर आला, आणि हा कोणाचा वर्गमूळ आहे, तर हा x वर्गमूळ. x स्क्वेअर बी 1, क्यूब बी, स्क्वेअर रूट बी, क्यूब रूट बी, x पावर किती बी घ्या, काय येईल उत्तर, समजलं. तर असे थोडेसे घुमवणी फिरवणीवाले क्वेश्चन तुमच्या NMMS किंवा स्कॉलरशिप परीक्षात येऊ शकतात. म्हणून तयारी कशी ठेवायची आहे, जोरदार. तयारी कशी ठेवायची आहे, फक्त इथं क्लास अटेंड केल्यानं होणार आहे का, प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे, वारंवार सोडवून पाहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इतिहास, नागरिक, भूगोल आहे, त्यांचा अभ्यास कसा करायचा आहे त्याचा मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. यूट्यूबवाल्यांसाठी आपण एक व्हिडिओ बनवून टाकू की त्यांचा अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पण पाहू शकता. त्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाली तर आपण घेऊ ते पुन्हा. सायन्स तर मी तुमच्या घेतच आहोत. ठीक आहे, पण सायन्ससाठी व्हिडिओ बनवण्यासाठी पुरेसा डाटा नाही आहे आपल्याजवळ. सध्या आपण पुस्तकातूनच घेत आहोत, आहे की नाही. तर जसं येईल माझ्याकडे तसं घेऊ आपण. आणि पुस्तकातूनच घ्यावं लागेल, कारण आपल्याला NMMSसाठी तयारी करायची आहे. आणि NMMSमध्ये पूर्ण क्वेश्चन कुठून येतील, तुमच्या पुस्तकात. इतिहास राहो, भूगोल राहो, नाहीतर सायन्स. कळलं. तर कन्सेप्ट पण शिकायचे आहे, सोबतमध्ये ते शब्द कुठं आहेत आपल्या पुस्तकात, तिथून काय प्रश्न बनू शकते ते सुद्धा बघायचं. त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण टाकून देऊ. ठीक आहे. त्यानंतर बघा 5वा नंबर, 5वा क्वेश्चन काय म्हणते बघा. 1111 मध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकीतून पाहू शकता प्रश्न. ठीक आहे. 1111 इथं जर दिसत नसेल तर पुस्तकातून बघा. ठीक आहे. 1111 मध्ये पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल. समपूर्ण वर्ग म्हणजे सम बी पाहिजे आणि पूर्ण वर्ग पण पाहिजे, म्हणजे कोणाच्या तरी स्क्वेअर पाहिजे. मग 1111 नंतरची स्क्वेअरवाली संख्या कोणती आहे, तिच्या नंतरची स्क्वेअरवाली संख्या सांगा. तिच्या पहिलेची कोणती आहे, 1024 आला होता हा बघा. हां, अजून कोणती आहे, 33चा किती आहे, हा झाला 32चा. अरे बरोबर, हे कोणत्या दोन स्क्वेअरच्या बीचमध्ये आहे, तर 32च्या स्क्वेअरपेक्षा मोठी आहे. आणि 33चा स्क्वेअर किती आहे, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 18 आणि 3 त्रिक 9 9 8 नाही, तर 33 इकडे येईल, 33 इकडे येईल. 33चा स्क्वेअर, 34चा स्क्वेअर किती येते बघा, 3चा स्क्वेअर 9 4 त्रिक 12 2 24 आणि
4चा स्क्वेअर 16, 6, 5 आणि 11, 1156 बरोबर. म्हणजे कोण 34. ग्यारा 56 हा आहे आणि हा किती आहे 33च्या 10 89 यांच्या बीचमध्ये आहे. तर याच्या नंतरची म्हणते का याच्या पहिल्याची म्हणते बघा. पुढील पैकी कोणती संख्या केल्यास लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग. आता बघा सगळेचे सगळे मायनसमध्ये आहेत. हे मिळवून बी तरी काय होईल मायनस होईल. मायनस होईल म्हणजे छोटीवाली संख्या पाहिजे आपल्याला. मायनस होईल म्हणजे हेवाली संख्या मिळेल. तर बघा 1 1 1 1 प्लस किंवा आपण म्हणू शकतो प्लसमध्ये सपोज x इज इक्वल टू काय येईल इकडे 1089. जवळची म्हणते ना तर हे त्या साईडला जाईल तर काय येईल 1089 मायनस 111. तर काय आला असता 8. इकडे काय झाला असता सॉरी 8 नाही 1111 मधून मायनस करा बेटा. 1111 मधून ते मायनस करा. अकरातून 9 गेले 2 आणि इकडे 10तून 8 गेले 2 0. टोटल किती आला तर -22. काऊन -22 याच्यातून हे संख्या गेली तर काय होईल मायनसमध्ये येईल उत्तर. तर कोणती आहे बघा उत्तरामध्ये फर्स्ट नंबर आहे. तर हे झालं असतं आपलं ॲन्सर. आपण अकॉर्डिंग टू क्वेश्चन या प्रकारे अरेंज केला. आता का बरं आपण 1090च घेतला. का बरं 1090 घेतला कारण ऑप्शनमध्ये बघा आता सगळेचे सगळे ऑप्शन कसे आहेत मायनसमध्ये आपण म्हणजे प्लस बी केला मायनसवाली संख्या तरी ते काय होईल मायनसच होईल. प्लस बी काय आहे उत्तर मायनस. हां म्हणजे समोरची काढायची आपल्याला. ठीक आहे समोरची काढायची आहे सममूळ. हां बघा ही सममूळ आहे का म्हणजे तिच्या अगोदरची अजून कोणती घ्यायला लागेल तिच्यापेक्षा लहान कोण 1024. ही आहे सममूळ. अरे आहे सममूळ नाही समपूर्ण वर्ग. समपूर्ण वर्ग आहे म्हणजे आपल्याला इथं ही नाही पाहिजे होती. ठीक आहे हा थोडासा काय होऊन जाईल कॅन्सल. ठीक आहे बघा कधी कधी थोडा मिस्टेकमुळे असं होत असते. ठीक आहे इथं बघा काय आला असता 1 1 1 1 प्लस समथिंग म्हणजे x आणि इकडे सममूळ पाहिजे. तर ही समवर्ग नाही आहे. कोणती आहे समवर्ग ठीक आहे म्हणजे 1024. तर x इज इक्वल टू 1024 मायनस. ठीक आहे तर आता किती येईल तर x इज इक्वल टू काय होईल म्हणजे सेकंडवाला उत्तर. ठीक आहे जर तुम्ही ही घेतल्या असत्या विषमवाली तर उत्तर थोडासा चेंज. आणि तो बघा पहिल्याच नंबरवर उत्तर होता की नाही है ना. म्हणून वाचताना काय झाला आपला थोडासा मिस्टेक झाला. कारण आता तुम्हाला शिकवता करायला लागते आहे ना. जर मी सोडवला असता तर आपण याच्याकडे पहिले लक्ष दिलं असतं की काय पाहिजे समसंख्या. ठीक आहे देन त्यानंतर कोणता आहे सहावा बघा. आता या टाईपचे घेतलेलं आपण. अरे या टाईपचे घेतलेलं आहे. ठीक आहे इज इक्वल टू किती. तर कसं सोडवाल बघा. हा खालचा पॉईंट गायब करून टाका. खालचा पॉईंट गायब करायचा आहे तर वर काय करावं लागल शून्य वाढवा लागल. आणि खालचा पॉईंट गायब झाला कटला वर का राहिला 100 म्हणजे काय निघला बाहेर. तर बघा कुठं नाही कुठं असेल. अरे आहे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. हां आता 1/4 ची व्हॅल्यू का होते सांगा लवकर. 1/4 ची व्हॅल्यू होते 25 0.25. अरे होते. आता हा कोणाचा स्क्वेअर आहे बघा. त्याच्या स्क्वेअर बघण्यासाठी हा तर झाला 5 म्हणजे शेवटची संख्या काय येणार आहे 5. आता याचे फॅक्टर पाडा. असे फॅक्टर पाडा जे कसे आहेत क्रमवार आहेत. क्रमवार समजते म्हणजे कॉन्झिगेटिव्ह नंबर असले
पाहिजे. तर किती 2 न पहिले फॅक्टर पाडून आपण 2 गुणिला 2 चौ 8 बेचौ 8 पुन्हा 2 9 18 एक राहिला 2 सक पुन्हा याचे फॅक्टर पाडा 4 न फॅक्टर पडत आहेत का हो 2 4 1 4 4 न फॅक्टर पाडा 4 1 4 आणि पुन्हा 4 दुने आणि 4 चौ ओके अजून पडतील का बघा 4 दुने 8च झाले पुन्हा 4 न पडतील 2 गुणिला 4 गुणिला 4 त्रिक 12 आणि 4 1 आता बघा इकडे 32 बनलेला आहे 4 चौ 16 16 दुने तर याचे मेन 2 फॅक्टर झाले असते 31 गुणिला त्याच्यापैकी कोणता घ्यायला लागते अरे घ्यायला लागते म्हणजे 315चा स्क्वेअर लिहिला होता 99,225 आता पॉईंटचा खेळ आहे तर मी तुम्हाला सांगितलं पॉईंटवाल्या संख्येचा स्क्वेअर कराल तर डबल 2 पॉईंटनं समोर येते हा ऑलरेडी 2 पॉईंटनं समोर आलेला आहे स्क्वेअर रूट घेताना काय घ्यायला लागेल एका पॉईंट म्हणजे इकडून एका संख्येनंतर काय येईल तर बघा उत्तरात असेल हा समजला का कसा तर आपण टेक्निक शिकला होता 5 वाल्या नंबरचा स्क्वेअर काढायची आणि स्क्वेअर रूट काढायची बरोबर त्याच टेक्निकनं घेतलेला आहे फक्त हे फॅक्टर कसे आणायचे इकडे लक्ष द्या हे फॅक्टर कसे आणायचे त्यासाठी तुम्हाला कसोट्या आल्या पहिले 2 न भाग दिला हा आला पण हे काही जवळचे फॅक्टर दिसत होते का मला पुन्हा त्याचे फॅक्टर पाडले तर हा आला हे बी काही जवळचे फॅक्टर दिसत होते का पुन्हा याचे फॅक्टर पाडले तर 31 आला इकडे इकडे 31 आला इकडे काय बनून राहिला 4 चौ 16 16 दुने 32 31 गुणिला 32 त्याच्यातून छोटावाला फॅक्टर घ्यायला लागते कळलं चल तर त्यानंतर बघा 8 नंबरचा क्वेश्चन ठीक आहे आता जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत हा आहे ना जो पहिल्यांदा लोक बघत आहेत तर त्यांना कदाचित ते समजणार नाही त्यासाठी त्याच्या पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 आपल्याला बघावं लागेल सुरुवातीपासून यूट्यूबवर ठीक आहे त्याचे यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ आहेत आपले या चॅप्टरचे आणि कन्सेप्टपासून आहे ठीक आहे चला बघा आता 8 वाय हा कसा सोडवायचा ठीक आहे तर बघा हा 196 पहिले विचार करा 196 कोणाचा स्क्वेअर आहे 14चा स्क्वेअर आहे म्हणजे उत्तरामध्ये 14 तर येणारच आहे मग पॉईंट कुठं द्यायचा तर इकडे पॉईंट नंतर किती आहेत तर इथे किती राहील पॉईंट नंतर म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट 225 कोणाचा आहे अरे 15चा आहे पण पॉईंट नंतर 2 संख्या 15 लिहिलो तर इकडून एका संख्येनंतर इकडून द्यायचा इकडून ठीक आहे प्लस 17चा आहे म्हणजे इकडे काय आला असता 1.7 त्यानंतर इकडे बघा हा 2116 कोणाचा आहे विचार करा 2116 कोणाचा आहे नाही माहित अरे कोणाचा आहे 46चा आहे बघा कसं काढायचं तर आपण शिकला होता हे 6 म्हणजे कोण 4 आणि इकडे 21 ते 21 कोणाकोणाच्या स्क्वेअरमध्ये आहेत तर 4च्या स्क्वेअरपेक्षा मोठे आणि 5च्या स्क्वेअरपेक्षा ते इकडून 4 आला आणि इकडे कोणाच्या जवळ आहे तर 4चा स्क्वेअर 16 21 आणि हा 25 कोणाच्या जवळ आहे मोठ्या संख्येच्या जवळ आहे म्हणजे इकडे खाली काय येणार आहे 46 येणार आहे हे गोष्ट तर पक्की झाली त्यानंतर इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत 1 2 3 4 5 6 तर इकडून किती आकड्यानंतर पॉईंट येईल 3 1 2 3 झाले कळलं हां चला आता वर तर बेरीज करा टोटल किती झाली बेरीज 7 न 5 12 12 न 4 16 1 कॅरी म्हणजे 4.6 आणि इकडे आला 0.46 त्यानंतर पॉईंट हटवायचा आहे किंवा काय करायला म्हणलो वर तर खालतं दोन्ही बाजूला पॉईंट असतील तर काय करायचं पॉईंट नंतरचे अंक काय करायचे सारखे म्हणजे इकडे किती आलेले आहेत 3 तर इकडे बी किती येतील झाले सिद्धा पॉईंट अरे पॉईंट का होऊन जाईल गायब होऊन जाईल नाही शिकल्या मग कटते बघा किती आला उत्तर आहे का नाही आहे अबे यालेच तर लिहितेत ना 10⁻⁴ अरे लिहिला आहे समजलं देन
आता बघा एक्झरसाइज कोणती 8.2 फर्स्ट नंबर. हरबाट जवळ जेवढ्या घोंगड्या म्हणजे समजतं तुम्हाला हां घोंगडी चुंगडी ते असेल कदाचित. जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. सपोज घोंगड्यांची संख्या नंबर ऑफ किती x है ना. तर प्राइस ऑफ घोंगड्या काय होऊन जाईल. अरे प्राइस ऑफ घोंगड्या रे समजला का. हा का लिहिलं होतं म्हणजे घोंगड्यांची किंमत प्रत्येक है ना ईच घोंगड्या है ना. तर काय होईल 2x. तर टोटल त्याच्याकडे एकूण किती आहेत म्हणजे 4,608 रुपयाच्या घोंगड्या असल्यास म्हणजे बघा आता याची टोटल. सपोज मी म्हटलं माझ्याकडे 5 वस्तू आहेत, एका वस्तूची किंमत 2 रुपये, तर टोटल वस्तूची किंमत किती 10. काय केलं मी ना 5 आणि 2च्या काय केलं एका वस्तूच्या किमतीले टोटल वस्तूनं काय केलं गुणलं. तर माझ्याकडे टोटल किंमत किती व्हायला पाहिजे x इंटू 2x. अरे बरोबर. आणि ते किती दिलेली आहे माझ्याकडे x इंटू 2x किती दिलेली आहे किती आहे 4,608. कळलं हां. तर आता बघा हा 2 गुणाकारात आहे तिकडे जाईल तर आणि x इंटू x 4608 भागीला 2 बेदुने बेत्रिक बेशून्य बेच 2304. बघा कोणाच्या असेल. आता मला नाही माहीत. सपोज नाही माहीत मला माहीत आहे का नाही माहीत. तर 4 आहे शेवटी 4 आहे. तर बघा कोणाकोणाच्या शेवटी 4 येऊ शकते. 8च्या बी येते 8च्या 6च्या शेवटी कधी येते का पण 52च्या स्क्वेअरचे येऊ शकते. मग कोणता उत्तर येईल सर या तिघांपैकी है ना. तर मग आपल्याला माहित आहे 25 जसा 50 आहे 50च्या उत्तर किती आला असता 50च्या स्क्वेअर किती आला असता 2500. म्हणजे याच्यापेक्षा मोठा 2500 याच्यापेक्षा मोठा नाही आहे. 2500 याच्यापेक्षा मोठा आहे ना 2500 मोठा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान संख्या येणार म्हणजे कोण येईल मग 40. तर 48च्या स्क्वेअर आहे बघा हा. अरे आहे असं आपण काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे टोटल किती घोंगड्या असतील त्याच्याजवळ दादाजवळ. ओके. देन सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. 81 इज इक्वल टू 27च्या पॉवर x. तर x इज इक्वल टू किती. आता हे अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सोडवायचे तर आपण सर्ट्स अँड इंडायसेस वाल्या चॅप्टरमध्ये पुन्हा बघणारच आहोत. ठीक आहे. सर्ट्स अँड घातांकवाला चॅप्टर नाही का. तर सर्वप्रथम यांना काय करायचं कोणत्या तरी एका बेसच्या पॉवरमध्ये आणा. एका बेसच्या पॉवर म्हणजे बघा सपोज 2चा स्क्वेअर किती आहे 2चा क्यूब किती आहे 2च्या रेस टू पॉवर 4 किती आहे 2च्या रेस टू पॉवर 5 किती आहे समजलं का. तर मी या दोघांना सपोज मी म्हटलं 16 आणि इकडे काय लिहिलं आहे सपोज 32. आता इक्वल तर नाही लिहू शकत पण याला 2 मल्टिप्लायमध्ये लिहू शकतो. म्हणजे याला 2 गुणिला 2च्या पॉवर 4 आणि इकडे 2च्या पॉवर म्हणजेच 2च्या पॉवर 5 न 2च्या पॉवर असं करू शकतो. याच प्रकारे इथं करायचं आहे. बघा हे कोणाच्या 9चा स्क्वेअर दिसत आहे आणि हा काय दिसत आहे 3चा क्यूब दिसत आहे आणि बाहेर राहील x. मग या 9ला मी पुन्हा 3च्या पॉवरमध्ये लिहू शकतो. काय लिहू शकतो 3च्या स्क्वेअरचा स्क्वेअर आणि इकडे 3च्या क्यूबच्या x. हे x रे. ठीक आहे. तर काय होईल बघा हा गुणाकार होईल 3 रेस टू पॉवर आणि इकडे यांचा गुणाकार होईल 3 रेस टू पॉवर बरोबर. बेस काय झाला तर 4 इज इक्वल टू 3x. तर x इज इक्वल टू 4/3. बघा x इज इक्वल टू 4/3 आहे की नाही. अरे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न काय म्हणते किती सोपा आहे बघा किती सोपा आहे. अरे किती हलवा क्वेश्चन विचारलेला आहे. अरे आहे नाही आहे बघा 25च्या
आणि 110चे फॅक्टर 10 गुणिले क्रमवार फॅक्टर पाहिजेत ना, तर 10 गुणिले तेथून का घेतलं. आता पॉईंट नंतर इकडे 2 संख्या दे, इकडून पॉईंट नंतर, म्हणजे किती हलवा प्रश्न होता. अरे किती हलवा प्रश्न होता. काही सोडवायचा होता, काही गुणाकार, काही भागाकार, काही बेरीज. ठीक आहे. आता बघा या टाईपचे प्रश्न आपण बघू आता. ठीक आहे. चौथा काय म्हणते, 484 इंटू 144,69696 है ना. तर अंडर रूट 69696 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू किती, असं काहीतरी आहे. फलाना ढेमकाना. ठीक आहे. तर सर्वप्रथम बघा, आपल्याला यावाल्या व्हॅल्यूला अशा प्रकारे मांडायचं आहे. म्हणजेच या 484ला इकडेच राहू देतो, याला इकडे घेऊन जातो. 69696,144 म्हणजे याचा भागाकार किती येणार आहे, किती येणार आहे, एवढा येणार. हे गोष्ट मला माहीत झाली. आता या संख्येला अशा रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू आपण. तर काय करायला लागल, तर पॉईंट हटवा लागल सर. अरे पॉईंट हटवा लागल, पण कसं हटवू शकतो, कसं हटवू शकतो लक्ष द्या. इकडे पॉईंट नंतर 3 संख्या आहेत, 3 अंक आहेत, इकडे एकच आहे, तर इकडे का करून टाकतो 2. आता पॉईंट नंतर सारखे अंक झाले, सीधा पहिली फुर्सत में पॉईंट. अरे पहिली फुर्सत में पॉईंट. 69696,14400. ओके. हा 00 म्हणजेच काय, तर 00 म्हणजे 100 इंटू, आणि याची व्हॅल्यू किती आली आहे रे, याची व्हॅल्यू किती आलेली आहे, किती आलेली आहे, 484 भागिला 100. समजलं. आता 484 कोणाचा स्क्वेअर आहे, 22. आणि हा 100 कोणाचा स्क्वेअर आहे, दोघांचा स्क्वेअर काढला म्हणजे काय आला रे. समजलं. किती सोपं होता. काही कॅल्क्युलेशन केलं, काही भागाकार केलं, बस काय केलं, अरेंजमेंट. इकडची तिकडची, याची टोपी त्याला, त्याची टोपी. गणितात तोच आहे अर्धा. इधर से उधर लेके जाओ, उधर से, बस. काही दुसरा केला नाही. समजलं. देन 5वा प्रश्न बघा. 5 इंटू 5चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 4चा इज इक्वल टू, तर यम इज इक्वल टू. तर कसा सर, तर आपल्या जोड एक प्रॉपर्टी आहे समोर, ए इंटू बी असेल ना, त्याचा स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर बी होते. आणि कळलं का की नाही कळलं, अरे कळलं का. तर मग हा दोघांना पण देऊन आपण. आता इथून कॉमन काय निघत आहे बघा, 5 स्क्वेअर कॉमन निघत आहे. इकडे राहिला 5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू एम. बरोबर. चला सांगा. 5 स्क्वेअर म्हणजे 25, 4 स्क्वेअर म्हणजे 16, आणि इकडे राहिले 9 राहिले, आणि इकडे भाऊसाहेब झाले 25, हो की नाही. हां, तर एम स्क्वेअरची व्हॅल्यू आली 25 इंटू 9. बरोबर. इकडे लक्ष द्या रे. आता स्क्वेअर रूट घेऊन घेतो डायरेक्ट. काय घेतो आता, स्क्वेअर रूट. तर इकडे आहे 25 आणि 9, आणि इकडे आहे यम. स्क्वेअर रूट घेतला तर यम असेल ना. तर इकडून का निघाला 5, इकडून का निघाला, तर यमची व्हॅल्यू किती झाली. अबे इंटू करा आता, 15 झाली. हा समजला काय केलं होतं. पुन्हा एकदा चेक करा. इकडून पहिले कॉमन काढला 5चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर म्हणजेच है ना 9 आला. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड 5 आणि 3. कळलं, अरे कळलं.